गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आधुनिक आवर्त सारणीचे नियम. त्या आधुनिक आवर्त सारणीचा नियम होता की पदार्थाचे गुणधर्म किंवा मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असते. याचा अर्थ जसा अणुअंक बदलेल त्यानुसार त्या मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुद्धा बदलत जातात. जी आधुनिक आवर्त सारणी आहे तिची रचना कशी आहे तर पहा खाली दिलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजे 1 ते 7 आवर्त. तसेच या सारणीतील 18 उभे स्तंभ म्हणजेच 1 ते 18 गण. मेंडेलीवचे आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे साम्य दिसून येतं की आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा 7 आडव्या ओळी आहेत आणि त्याला आवर्त म्हटलेलं आहे आणि त्यांना नंबर 1 ते 7 दिलेले. त्याचबरोबर उभे जे स्तंभ आहेत ते 18 असून त्यांना गण म्हटलेलं आहे आणि त्यांना जे नंबर आहे ते 1 ते 18 या पद्धतीने दिलेलं आहे. हे मुद्द्याच्या स्वरूपात लिहित चला तुम्ही. हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर दुसरा येईल आवर्त व गण यांच्या रचनेतून ज्या चौकटी तयार होतात, या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात, म्हणजे वरच्या बाजूला अणुअंक लिहिलेले असतात. तिसरा आहे प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे, म्हणजे जेवढ्या 18 आणि 7 18/7 असं म्हणू शकतो आपण. 18 गुणिले 7 जर गुणाकार केला तर यानुसार जेवढ्या चौकटी निर्माण होतात जवळजवळ 118 चौकट तयार होणार. त्या चौकटीमध्ये प्रत्येक चौकटीत एक मूलद्रव्य ठेवलं जातं. पुढचा आहे 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. जर आपण आधुनिक आवर्त सारणी पाहिली, या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी दिलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणी जर पाहिली तर या ठिकाणी पहा हे जे स्टार आणि हॅश दाखवलेले दिसत आहे, म्हणजेच तिसऱ्या गणामध्ये स्टार आणि 6व्या आवर्तामध्ये, तिसऱ्याच गणात आणि 7व्या आवर्तांना स्टार आणि हॅश दाखवलेले. इथे ज्या आहेत त्या 2 ओळी बसत नव्हत्या, त्यांना जागा नाही म्हणून त्यांना वेगळी अशी जागा दिलेली आहे त्या आवर्त सारणीच्या तळाशी. स्टार जे आहे तिथे पहा सुरुवात झालेली लॅन्थेनियम, हा लॅन्थेनम आहे म्हणून याला म्हणतात लॅन्थेनाइड श्रेणी. आणि इथे 1 नंबर हॅशच्या श्रेणीमध्ये ॲक्टिनियम म्हणून याला म्हणतात ॲक्टिनाइड. हे जे श्रेणी आहेत या इथे जागा नसल्या कारणास्तव त्यांना खाली वेगळे असे स्थान दिले गेलेले आहे. हा झाला पुढचा मुद्दा की आधुनिक आवर्त सारणीमध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी ज्या आहेत त्या तळाशी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 2 श्रेणींसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी तयार झालेल्या आहेत, म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत. अगदी अलीकडच्या काळातही काही मूलद्रव्यांची नियमित प्रयोग सिद्ध झाल्यामुळे किंवा निर्मिती प्रयोग सिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरलेली आहे व सर्व 118 मूलद्रव्ये आता शोधली गेलेली आहे. एवढं सगळं लिहिण्याची गरज नाही, छोट्या स्वरूपात तुम्ही लिहा की आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्ये ठेवण्यासाठी चौकटी तयार केल्या गेल्या आहेत आणि आत्ता 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. पुढचा मुद्दा आहे संपूर्ण आवर्त सारणी एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडांमध्ये विभागले आहे. सगळ्यात डावीकडे आहे एस खंड, सगळ्यात उजवीकडे आहे पी खंड, दोघांच्या मध्ये आहे डी खंड आणि जे 2 श्रेणी खाली ठेवलेल्या आहेत आवर्त सारणीच्या तळाशी त्यांना म्हटलेलं आहे एफ खंड. एस खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. गण 13 ते 18 गण 18 हे पी खंडामध्ये येतात. गण 3 ते 12 म्हणजे डी खंड, तर तळाशी लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणजे एफ खंड होय. या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी आपण पाहू, त्याच्यामध्ये आणखीन स्पष्ट होईल. पहा सगळ्याच डाव्याकडे आहेत 1 आणि 2 जे गण आहेत ते आहेत एस खंड, बरोबर. सगळ्यात उजवीकडे पी खंड 13 गण ते 18 गणापर्यंत दिसून येतात पी खंड. यस आणि पी या दोघांच्या मध्ये ठेवलेला आहे डी खंड आणि त्याचा गण आहे 3 ते 12 आणि लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी ज्या आहेत त्या एफ खंड
म्हणून खाली सगळ्यात शेवटी तळाशी ठेवले गेले. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 4 खंड दिसतात, एस, पी, डी आणि एफ खंड. तर पुन्हा एकदा निरीक्षण करा, हे जे गण दिलेले आहेत ते प्रत्येकाला विभागून दिलेले, एस ला, पी ला, डी आणि एफ साठी. आता पी खंडाचं निरीक्षण करा, या ठिकाणी एक झिगझॅग लाईन जोडलेली दिसते, नागमोडी वळण असलेली दिसते. तर या नागमोडी वळणावर असलेले जे बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेलुरियम, त्यानंतर ॲस्ट्रेटियन, हे जे आहेत हे सर्व धातू सदृश्य आहेत. या सर्वांना धातू सदृश्य पीच खंड आहे. पी खंडावरती ही जी नागमोडी रेष दाखवलेली आहे ही आहेत नागमोडी रेषावर असलेले जे आहेत धातू सदृश्य. त्याच्या ज्या वरती आहेत उजव्या बाजूला, उजव्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, फ्लोरीन, क्लोरीन, हे सर्व आहे अधातू. आणि या झिगझॅग लाईनच्या किंवा नागमोडी रेषेच्या खाली जे आहेत ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, टीन, हे सगळे आहेत धातू. पी खंडामध्येच या 3 गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्या नागमोडी वळणावरच्या रेषेवरती या झिगझॅग लाईनवर दाखवलेले सर्व मूलद्रव्ये धातू सदृश्य, वरच्या बाजूला असलेले धातू आणि खाली असलेले अधातू. समजलं? पुन्हा एकदा पहा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला 7 आवर्तनं दिसतात, म्हणजे आडव्या 7 ओळी दिसतात, त्यांना आवर्त म्हणतात. 7 आहेत. उभे जे स्तंभ आहेत ते आपल्याला 18 दिसतात आणि त्यांना गण म्हटलेले ते आहेत 1 ते 18. 4 खंड आहेत, एस, पी, डी आणि एफ खंड. सगळ्यात डाव्या बाजूला आहे एस खंड, त्याच्यात 2 गण आहेत, 1 आणि 2. सगळ्यात उजव्या बाजूला आहे पी खंड, त्याच्यामध्ये आहेत 13 ते 18 गण. डी खंड आहे दोघांच्या मध्ये, त्याच्यामध्ये आहे 3 ते 12 गण. लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज हे एफ खंडात आहे आणि हे आहे तळाशी. त्यांची जर जागा पाहिली तर ते 3ऱ्या गणात आणि 6व्या आवर्तनात आहे लॅन्थेनाइट श्रेणी, 3ऱ्याच गणात आणि 7व्या आवर्तात आहे ॲक्टिनाइट श्रेणी. ठीक आहे, व्यवस्थित मुद्दे शोधल्या. आवर्त सारणी लिहिण्याची गरज नाही, पण मुद्दे व्यवस्थित लिहा. एक शेवटचा मुद्दा राहिला होता, तो म्हणजे हा की या इथे पहा पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शविता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकारे आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने म्हणजे त्याच्या कडेवर धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे खाली धातू आहेत आणि उजव्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला अधातू आहेत. हा मुद्दा महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे मुद्दे करून लिहा. पुढचा आहे आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. आता मागील येतात आपण इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे पाहिलेलं आहे की मूलद्रव्यांमध्ये असलेल्या किंवा मूलद्रव्यांच्या अणूमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉनची जी प्रत्येक कक्षेमध्ये मांडणी केली जाते, पहिले के, एल, एम, एन, त्यांच्या कक्षेमध्ये जी मांडणी केली जाते त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन संरूपण. आता आधुनिक आवर्त सारणी ही पूर्णतः अवलंबून आहे अणुअंकावर. अणुअंक म्हटलं की त्या ठिकाणी अणूच्या केंद्रकामध्ये असलेले जे प्रोटॉन आहे त्यांना आपण अणुअंक म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की अणू हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांची संख्या समान असते. मग इलेक्ट्रॉन संरूपणामध्ये जी इलेक्ट्रॉनची रचना केली जाते वेगवेगळ्या कक्षेमध्ये त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन संरूपण. आणि इलेक्ट्रॉन संरूपण आणि आवर्त सारणी हे एकमेकावर अवलंबून आहेत, तेच आपल्याला पाहायचंय. एका आवर्तामध्ये शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. महत्वाचं वाक्य आहे, एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. एक जे गण आहे म्हणजे उभे जे स्तंभ आहे त्यांच्यामध्ये असलेले सर्व मूलद्रव्यांमध्ये गुणधर्माच्या बाबतीत साधर्म्य आणि प्रवणता म्हणजे त्या थोड्या प्रमाणात त्यांच्या भौतिक, रासायनिक नाही पण भौतिक ज्या गुणधर्म आहे त्यांच्यामध्ये थोडेसे बदल दिसून येतो, जास्त नाही. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपणामुळेच आहेत.
एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन समूपनावरून ठरते. आवर्तामध्ये ते कुठे ठेवायचे, कोणत्या गणात, कोणत्या आवर्तात ठेवायचं, कोणत्या खंडात ठेवायचं हे पूर्णतः अवलंबून आहे इलेक्ट्रॉन समूपनावर. पहा पुढे गण व इलेक्ट्रॉन समूपन. आता गणाच्या बाबतीत काय होतं, इथे पहा आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला आणि या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयोजन इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर पहिला गण, आता पहिला गण कोणता आहे तर पहा हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे 4 आहेत हे 4 घेऊन त्यांचं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे. तर पहा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहू. या ठिकाणी आता आपल्याला इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहू आपण. सगळ्यात अगोदर आहे हायड्रोजन H. आता हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक किती आहे तर तो आहे 1. इथे आपण अणुअंक लिहू 1. बरोबर. आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय तर प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन हवेत ते. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण आता याच्यात एकच आहे म्हणून 1 येणार. याची जर संयुजेचा विचार केला आपण तर किती आली, संयुजा म्हणजेच काय तर शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, त्याला आपण संयुजा म्हणत असतो. बरोबर. त्याच्यानंतर आहे लिथियम Li. लिथियमचा अणुअंक किती आहे 3. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या याच्यात कक्षेत कधीही 2 इलेक्ट्रॉन असतात आणि नंतर 1. मग आपण जर संयुजेचा विचार केला तर संयुजा किती असणार आहे, इथे शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे पुन्हा 1. त्याच्यानंतर आहे सोडियम. सोडियमचा अणुअंक आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1. मग पुन्हा संयुजा किती आली, पुन्हा 1 आलेली दिसून येते. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पोटॅशियम. पोटॅशियम म्हणजेच K. त्याच्यात किती अणुअंक आहे त्याचा 19. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 8 आणि 1. म्हणजे पुन्हा संयुजा किती आली 1. याचा अर्थ काय तर प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहितो त्यावेळेस संयुजा किती येत असते 1 येते. मग हे सगळे मूलद्रव्य कोणत्या गणामध्ये आहे तर पहिल्या गणामध्ये आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की इलेक्ट्रॉन स्वरूपानुसार आपण गण ठरवू शकतो त्या मूलद्रव्याचं. एखाद्या मूलद्रव्याचं जर आपल्याला गण शोधायचं असेल तर त्यासाठी लिहावं लागेल इलेक्ट्रॉन स्वरूपण, आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं की आपण गण शोधू शकतो. बरोबर. समजलं. हायड्रोजन 1, संयुजा 1. लिथियम अणुअंक 3, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 1, संयुजा 1. सोडियम 11, 2, 8, 1, संयुजा 1. पोटॅशियम 19, 2, 8, 8, 1, संयुजा 1. म्हणजे हा जो गण आहे त्या गणामध्ये हे दिसून येतं. बरोबर.
असं आपण जर दुसऱ्याचं केलं, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्याचं काय तर ते बी पाहून घ्या आपण. समजा आपण बेरिलियम आता आणखीन खाली उदाहरण घेऊ. आता हे आपण घेणार आहे दुसऱ्या गणासाठी. ठीक आहे, हे झाले पहिल्या गणाचे. इथे आपण लिहू हा होता पहिला गण 1. आता गण 2 पहा कसा येतो. तर गण 2 मध्ये कोणकोणत्या मूलद्रव्ये आहेत, तर बोरॉन, त्याचा अनुअंक आहे 4. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे 3 मूलद्रव्य घेऊ. आता त्याच्यातले बेरिलियम अनुअंक आहे 4. त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम Mg, त्याचा आहे 12. आणि कॅल्शियम त्याचा आहे 40. 20 अनुअंक आहे, 40 अणुवस्तुमान आहे. तर पहा इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहा. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या याच्यात 2. त्याच्यानंतर मॅग्नेशियम 2, 8, 2. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम. कॅल्शियमचा अणू इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहा. पहिल्या कक्षेत 2, त्याच्यानंतर 8, पुन्हा 8 आणि 2 झाले 20. जर आपण यांची संयोजन जर लिहायचं म्हटलं, किती दिसून येते आपल्याला संयोजन. शेवटच्या कक्षेत याच्या आहेत 2, म्हणून याची संयोजन 2. त्याचबरोबर मॅग्नेशियमची संयोजन 2. त्याच पद्धतीने कॅल्शियमची संयोजन 2. म्हणजे काय झालेलं इथून दिसून येतं आपल्याला की बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचे सुद्धा संयोजक कसे आलेले आहेत, 2 आलेले आहेत. याचा अर्थ जे गण आहे ते गण शोधण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे म्हणजे संयोजक इलेक्ट्रॉन, त्यांच्यावरून आपण गण शोधू शकतो. असं जर आपण पी खंडाचं केलं तरी सुद्धा आपल्याला ते समजू शकतं, शोधू शकतो. ठीक आहे, समजलं. पुढे पहा. हे झालं गणाच्या बाबतीत. तसंच आवर्ताच्या बाबतीत सुद्धा आहे. आता इथे आपण जे प्रश्न विचारले गेलेले होते त्यांचे उत्तर शोधले होते. तर पहा इथे तुम्हाला दिसेल की गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या 1 समान असल्याचे तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही मूलद्रव्य गण 2 मध्ये आहेत, जे आता आपण शोधला. म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहेत, त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसेच गण 17 मधील म्हणजेच हॅलोजन कुलामधील फ्लोरीन, क्लोरीन इत्यादी मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ हे वाक्य आपण असंही लिहू शकतो की संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या हेच त्या मूलद्रव्याचे गण असते. संयोजक इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन तेच त्या मूलद्रव्याचे गण दाखवतात. मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढते. म्हणजे वरतून खाली येताना एक संख्या वाढते. आपण हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियमचं पाहिलं तर एक कवच म्हणजेच कक्षा वाढलेली आपल्याला
दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्य त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाप्रमाणे मांडली आहेत. अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने. उभ्या स्तंभांना गण म्हणतात. एकूण गण 18 आहेत. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते, म्हणजे एकाच गणातील मूलद्रव्य सारखे असतात. आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. एकूण 7 आवर्त आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. ठीक आहे. आता हे झालं गणाच्या बाबतीत. आता आवर्ताच्या बाबतीत आपण पाहू. आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण. तर पहा, आवर्ताच्या बाबतीत आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर असे दिसते की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. या मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का आणि त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का. पहा, इथे त्यांनी पण शोधून दिलेलं आहे. आपण फक्त पाहू. लिथियम दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम 3 अणुअंक, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 1. बेरिलियम 4 अणुअंक आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 2. बोरॉन 5 आहे, 2 3. कार्बन 6 अणुअंक आहे, 2 4. नायट्रोजनचा 7 आहे, 2 5. ऑक्सिजनचा 8 आहे, 2 6. फ्लोरीनचा 9 आहे, 2 7. आणि निऑनचा आहे 2 8. तर नीट निरीक्षण करा. ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस कक्षा समान आहे. 1 2 1 2 1 2. कक्षेमध्ये बदल झालेला दिसत नाही. हा, शेवटच्या कक्षेमध्ये असलेले संयोजक इलेक्ट्रॉन बदलतात. इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 5. म्हणजे इलेक्ट्रॉन एक एक ने वाढत गेलेला दिसतो, पण कक्षा समान आहे. याचा अर्थ जेवढ्या कक्षेची संख्या असेल, इथे कक्षा 2 आहेत, म्हणजे तो त्याचा आवर्त क्रमांक असणार. त्याचा आवर्ताचा क्रमांक म्हणजे हे कोणत्या आवर्तात असणार? 2. कक्षा काय ठरवते? तर आवर्त कोणत्या आवर्तात आहे. जर हायड्रोजन आणि हिलियमचं पाहिलं तर एक एकच आहे. याचा अर्थ हे पहिल्या आवर्तामध्ये आहे किंवा एक आवर्त. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन यांचं पाहिलं तर 3 कक्षा दिसतात. पहा, 1 2 3. प्रत्येकामध्ये 3 कक्षा म्हणजे हा तिसऱ्या आवर्तात आहे. पोटॅशियम, कॅल्शियम यांच्यामध्ये पाहिलं तर 4 कक्षा दिसतात, म्हणजे हे चौथ्या आवर्तामध्ये दिसून येतात. तुम्हाला असे दिसेल की या मूलद्रव्यांमधील संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. तुम्हाला असेही दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 1 ने वाढते. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आवर्तामध्ये कक्षा या समान असतात. आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. हे वाक्य महत्त्वाचं आहे. मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. म्हणजे कवच किंवा कक्षा समान असेल तर ते एकाच आवर्तात असतात. दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या मूलद्रव्यांच्या के व यल या 2 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन व आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, यल व एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व खात्री करा. जर आपण यांचं लिहिलं तर आपण वरती लिहिलेलं आहे त्याच्यावरून लक्षात येतं की कवचाची संख्या सारखीच आहे. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते. इथे पहा, अष्टकाचा नियम आपण याच्या अगोदर पण पाहिलेला आहे. अष्टक म्हणजे तर काय की शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असेल तर तो मूलद्रव्य रासायनिक दृष्ट्या उदासीन होतो. उदाहरणार्थ हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन या पद्धतीने. पहा इथे के, एल, एम या इलेक्ट्रॉन कवचांसाठी
एनच्या किमती काय आहेत तर इथे पहा के एन म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा कवचाची संख्या. जसं आपण केंद्रकापासून दूर जाऊ तसं त्याला नंबर देत जातो किंवा क्रमांक देत असतो आपण. तर के आहे तर एन 1, एल साठी 2, एम साठी 3 आणि एन साठी 4. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात. सूत्र काय आहे तर 2n वर्ग. हे आपण मागे पण पाहिलंय 2n वर्ग. तर प्रत्येकाची जर आपल्याला काढायची ते म्हटले त्यांनी के एल व एम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते काढ. मग काढण्यासाठी सूत्र आहे 2n वर्ग. n म्हणजेच जी कक्षेचा अंक आहे तो. के साठी 1, एल साठी 2, एम साठी 3 या पद्धतीने टाकू. तर 1 चा वर्ग 1 म्हणून के कक्षेत 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. एल मध्ये 2 चा वर्ग 4, 4 2 8 म्हणजे 8. 3 चा वर्ग 9, 9 2 18. तर एम मध्ये 18 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. आणि एन मध्ये 2 गुणिले 4 चा वर्ग 16, 16 2 32 इलेक्ट्रॉन. कवचाचे इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये आहेत व दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत. जर आपण आधुनिक आवर्त सारणीचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल पहा इथे पहिले आवर्त जे आहे त्याच्यात 2च आहे हेलियम आणि हायड्रोजन हे 2. दुसऱ्या याच्यात विचार केले 8 आहेत 1 2 आणि हे 6 8 आहेत. अशा पद्धतीने इथे इलेक्ट्रॉन भरले गेलेले आहेत की पहिल्या याच्यात 2च म्हणजे आवर्त एकच आहे याचा अर्थ कक्ष एक आहे आणि एका कक्षात 2च जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन भरू शकतात त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग हायड्रोजन मध्ये 1 टाकला हिलियम मध्ये 2. जर 3 इलेक्ट्रॉन असेल तर 1 इलेक्ट्रॉन राहिला तो कुठे टाकणार पुढच्या कक्षेत. मग पुढची कक्षा वाढली तर आवर्त वाढतं म्हणजे येणार दुसरं आवर्त. या पद्धतीने हे इलेक्ट्रॉन भरले जातात. खाली पहा इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तात सुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत त्यांचा विचार पुढे लिहिला. मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजक कवच कोणते आहे यावरून ठरते. या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कुठे आहेत म्हणजेच कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात यावरून मिळते. त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे. मग आपण पुढील व्हिडिओमध्ये मूलद्रव्य घेऊन ते मूलद्रव्यांचे अणुअंकाच्या साहाय्याने त्या मूलद्रव्याचे स्थान शोधणार आहोत. ठीक आहे. याचे नोट्स व्यवस्थित तयार करा छान पद्धतीने आणि काही अडचण असेल तर नक्की विचारा.